नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. ही घटना आहे पुण्यातली. उपनगरात राहणारं अमोल देशमुख, वय 27. छोटंसं कुटुंब होतं. आई वडील, लहान भाऊ, वडील तर काही वर्षापूर्वीच गेले होते. त्यामुळे घरातली सगळी जबाबदारी ही अमोलवर होती. तो एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सोशल मीडियावर तो गप्पा मारायचा, मैत्री करायचा. एक दिवशी काय झालं, स्नेहा राणे नावाच्या मुलीची तिला फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारली. दोघांची ओळख झाली. स्नेहा म्हणाली, मी सरकारी रुग्णालयात काम करते, शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक करते. दोघांच्या गप्पा रंगल्या. तिने सांगितलं की मला मामी आहेत फक्त. अमोलला वाटलं की समजदार आहे, सभ्य आहे. त्यांची ओळख वाढत गेली आणि मैत्री झाली. शहरात असल्यामुळे त्यांची भेट होऊ लागली. अमोलच्या मनात स्नेहाविषयी भावना निर्माण झाल्या. त्याने आपल्या आईला सांगितलं, स्नेहा माझ्या आयुष्यात आली आहे. आईलासुद्धा ती आवडली आणि ती म्हणाली तिच्याशी लग्न कर. स्नेहालाही अमोल आवडू लागला. दोघे एकमेकांच्या प्रेमात गुंतले होते. स्नेहाने सांगितलं की 29 एप्रिलला माझा बड्डे आहे, त्या दिवशी आपण लग्न करू. अमोलची परिस्थिती नाजूक होती म्हणून त्याने सांगितलं की आपण मंदिरात लग्न करू. मंदिरात लग्न झालं. स्नेहा म्हणाली, माझ्याकडून फक्त मामी आहेत. लग्नानंतर काही दिवस गेले. सगळं व्यवस्थित चालू होतं. अचानक स्नेहाची तब्येत बिघडली. आई तिला रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरने सांगितलं की तपासणीत नकार देते, आम्हाला संशय वाटतोय. ते ऐकून आई आणि अमोल खूप घाबरले. पुढच्या रात्री अमोल सुहागरात्रीच्या वेळी तिच्या रूममध्ये गेला, पण स्नेहा त्याला हात लावू देत नव्हती. जेव्हा तो तिचा कपडे काढायला लागला तेव्हा तिने घटस्फोटासारखा संताप केला आणि कपडे फेकून दिले. हे दृश्य बघून अमोलला खूप संताप आला. त्याने आईला सांगितलं. धक्कादायक सत्य असं आहे की स्नेहा एक स्त्री नाही तर पंथी होती. अमोल आणि आई हे धक्क्यात होते. मामीकडे गेले, पण त्यांनी धमकी दिली की हे प्रकरण जर मिटवायचं असेल तर 10 लाख रुपये दे. तर अमोल तर गरीब होता, तो एवढे पैसे कुठून देणार. तो डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेला, तक्रार केली. तिचे मामी तिघांना अटक झाली. शोध झाला. शोधामध्ये हे समोर आलं की ते तिघजणं पैसे उकळायचे कामं करत होते लोकांकडून. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. मोबाईलमधील मधुर बोलणं, सत्य आणि परिस्थिती यामध्ये खूप फरक असतो. शेवटी विजय सत्याचाच होतो, गुन्हा कोणताही असो. चला तर मग तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.